सुप्रभात विद्यार्थ्यांनो, आज आपण मराठी पाठ्यपुस्तकातील स्थूल वाचनातला धडा मोठे होत असलेल्या मुलांनो शिकायला सुरुवात करत आहोत. स्थूल वाचन म्हणजेच रॅपिड रीडिंग. आणि तुम्हाला कल्पना आहे, परीक्षेत आपण ह्या स्थूल वाचनावर पॅराग्राफ वाईज क्वेश्चन आन्सर्स लिहिणार नाहीत, तर आपल्याला आन्सर इन ब्रीफ शॉर्ट नोट्स टाईपमध्ये स्थूल वाचनाचे क्वेश्चन्स विचारले जातील. ओके, तर आपण सुरुवात करूया. मी सुरुवातीला हा पूर्ण धडा वाचते, तुम्ही लक्ष द्यायचं. मोठे होत असलेल्या मुलांनो, लेखक आहेत डॉक्टर अनिल काकोडकर. जन्म 1943. भारतातील सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, भारतीय अणुऊर्जा मंडळाचे माजी अध्यक्ष, भारत सरकारच्या पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित. मोठे होत असलेल्या मुलांना उद्देशून डॉक्टर काकोडकर यांनी हे पत्र लिहिले आहे. त्यांचे बार्कमधील अनुभव मुलांचे भावविश्व निश्चित समृद्ध करतील. कुठल्याही मोठ्या कामाची सुरुवात असंख्य छोट्या छोट्या कामामधून होत असते. म्हणून कोणतेही काम कमी दर्जाचे न मानता ते करायची सवय ठेवली तर मोठी कामे करताना अडचणी येत नाहीत, असा संदेश ते या पाठात देतात. मोठे होत असलेल्या मुलांनो, या पत्रातून मी तुम्हाला माझे बार्कमधील 2 अनुभव सांगणार आहे. मला खात्री आहे माझे हे 2 अनुभव तुम्हाला अधिक अभ्यास करून तुमच्या भूमिका निश्चित करायला मदत करतील. तर मुलांनो, आधी मी माझे 2 अनुभव सांगतो. हे दोन्ही अनुभव मी कॉलेज संपवून बार्कमध्ये ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हाचे आहेत. अरे हो, बार्क म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. सांगतो. बार्क हे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर म्हणजे भाभा अणुसंशोधन केंद्र या नावाचे लघुरूप आहे. डॉक्टर होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला, म्हणून त्यांचे नाव या संस्थेला दिले आहे. तर बार्क ही संस्था आता प्रचंड मोठी आहे. पण मी तिथे ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हा ती संस्था सुरू होऊन जेमतेम 7 वर्ष झाली होती. आम्ही जवळपास 100 मुले होतो. मी ट्रेनिंग स्कूलला असताना होमी भाभा 3-4 वेळा आले होते. प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व होते ते. एकदा आम्ही त्यांना विचारले, आम्ही इतकी मुलं-मुली आहोत, पण सर्वांना पुरेल इतकं काम कुठे आहे इथे? ते म्हणाले, तुम्ही त्याची काळजी का करता? तुम्ही सर्वजण संशोधन करत राहा. त्यासाठी सरकारला खर्च किती येतो याचा आत्ता विचार करू नका. मात्र एक करा, तुम्ही स्वतःच काम निर्माण करा. आपण काय काम करायचे हे तुम्ही स्वतःच ठरवा. बॉसने सांगितलं तेवढंच काम करायचं आणि सांगितलं नसेल तर आपल्याला कामच नाही असं समजायचं, हे चूक आहे. ही प्रवृत्ती गेली पाहिजे. भाभांनी सांगितलेला हा मुद्दा माझ्या मनावर कोरला गेला. आणि मुलांनो, स्वाअनुभवाने सांगतो, एकदा हे लक्षात आलं ना तर स्काय इज द लिमिट. बोट धरून चालवणं किंवा दिशा दाखवणं हे पहिल्या 8-10 वर्षापर्यंत ठीक आहे, आवश्यकही आहे. पण अंतिमतः स्वतःला सक्षम करता आलं पाहिजे, ऊर्जा मिळवता आली पाहिजे आणि स्वतःचे मार्ग शोधता आले पाहिजेत. आता
दुसरा अनुभव सांगतो. ट्रेनिंग स्कूलमधील प्रशिक्षण संपवून मी बार्कमध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झालो. तेव्हा तिथे मेटलायझिंग प्रक्रियेवर मला काम करायला सांगण्यात आले. आमच्याकडे त्यासाठी यंत्रसामग्री होती, पण कोणीही ती वापरली नव्हती. म्हणून मी म्हणालो, मी यावर काम करतो, पण यासाठी मला एक वेल्डर व एक फोरमन यांची गरज आहे. तेव्हा मला सांगण्यात आलं, तुला आता काहीच मदत मिळणार नाही. तुला स्वतःला सर्व करावं लागेल. वरिष्ठांची आज्ञा म्हणून मी सुरुवात केली आणि बरीच धडपड करून ते काम पूर्ण केलं. मग त्यांनी त्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली. हे करूया, ते करूया असं बरंच काय काय म्हणाले आणि मग विचारलं, आत्ता सांग तुला काय पाहिजे? तुला वेल्डर मिळेल, फोरमन मिळेल, आणखी जे हवं असेल ते सर्व मिळेल. यावर मी म्हणालो, आत्ता मला काहीच नको, मी स्वतः सर्व करेन. तेव्हा ते म्हणाले, काम सुरू करण्याआधीच लोक काय काय मागण्या करतात आणि या वृत्तीमुळेच आत्तापर्यंत ते काम झालेलं नव्हतं. म्हणून आम्ही तुला वेल्डर व फोरमन द्यायला नाही म्हणालो होतो. मात्र आता तुझ्या हाताखाली पाहिजे तेवढे लोक घे. आता ते तुझं ऐकतील, कारण त्यांनी पाहिलं आहे तू हे करू शकतोस. आणि आता हेही लक्षात घे की एकटा माणूस जास्त काम करू शकत नाही. थोडक्यात काय, तर तुम्ही करू शकता हे आधी दाखवा, मग इतरांना काम सांगा. आपल्याला येत नसताना दुसऱ्यांना काम सांगणं योग्य नाही. हा धडा त्या दुसऱ्या अनुभवातून मी शिकलो. तर मुलांनो, जवळपास 50 वर्षापूर्वीचे हे 2 अनुभव मला आजही खूप महत्त्वाचे वाटतात. यातील आशय तुम्ही आत्ताच नीट समजून घेतला तर मोठे होण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला त्याचा फायदाच होईल याची मला खात्री आहे. तर बघा मुलांनो, आपल्याला हा पाठ अगदी लक्ष देऊन शिकायचा आहे, कारण लेखक डॉक्टर अनिल काकोडकर यांनी तुम्हाला हा पाठ अशासाठी दिलेला आहे की आत्ता इयत्ता 10वी नंतर तुम्ही आपला स्वतःचा मार्ग शोधणार आहात. की SSC झाल्यानंतर प्रत्येकजण आपल्याला विचारत असतो की आप अभी कौन से लाइन में या कौन सा आपका करियर किस क्षेत्र में होगा. म्हणजे आपल्याला आपल्या आयुष्याची करिअरची एक लाईन ठरवायची असते आणि त्यासाठीच डॉक्टर अनिल काकोडकर ह्यांनी ह्या पाठात मोठे होत असलेल्या मुलांना असं ह्या पाठाला नाव देऊन तुम्हाला 2 छोटे छोटे किस्से किंवा 2 त्यांच्या जीवनातले अनुभव सांगून तुम्हाला फार मोठा संदेश दिलेला आहे, फार मोठा मेसेज दिलेला आहे की तुम्ही मोठे होत असताना तुमच्या जीवनातला तुम्ही कोणतंही करिअर किंवा कोणताही लाईन तुम्ही पकडा, पण प्रत्येक ठिकाणी 2 गोष्टीला तुम्ही नेहमी महत्त्व द्यायचं किंवा ह्या 2 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या. एक म्हणजे आपल्याला आपला अधिकारी, आपला बॉस जेवढं काम सांगेल तेवढंच करत बसायचं नाही, तर आपण स्वतः काम शोधायचं असतं. आणि दुसरं म्हणजे की काम करताना आपण प्रथम त्या कामामध्ये एकदम कुशल म्हणजे एकदम एक्सपर्ट झालं पाहिजे. आपल्याला सगळी कामं करता आली पाहिजेत. म्हणजे पूर्णपणे ते काम आपण शिकून मग आपण दुसऱ्यांना शिकवू शकतो. तर डॉक्टर अनिल काकोडकर यांनी भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, तुम्हाला माहीत असेल की डॉक्टर होमी भाभा हे आपल्या भारतातले थोर म्हणजे फार मोठे
अणुशास्त्रज्ञ होऊन गेले आणि त्यांनी भारताच्या अणुसंशोधन कार्यामध्ये फार मोठं काम केलं. म्हणूनच त्यांचे नाव अणुसंशोधन केंद्राला दिले आहे. बार्क BARC म्हणजेच भाभा अणुसंशोधन केंद्र, या भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर अशी एक संस्था आहे आणि त्या संस्थेचे जे फाउंडर आहेत, ज्यांनी ती निर्माण केलेली आहे, तेच डॉक्टर होमी भाभा आहेत. तर लेखक अनिल काकोडकर ह्या बार्कमध्ये, ह्या BARC म्हणजे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये काम करत असताना सुरुवातीला ते तिथे एक शिकायला गेलेले होते. म्हणजे तिथे ते एज्युकेशन घेत होते आणि नंतर त्या ठिकाणी ते स्वतः नोकरीला लागले. तर शिकत असताना आणि नोकरीला लागल्यानंतर त्यांना जे अनुभव आले होते त्यातले 2 अनुभव त्यांनी आपल्याला शिकायला दिलेले आहेत, की त्यातून त्यांनी सांगितलेलं आहे की माझे हे 2 अनुभव तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कोणती भूमिका घ्यायची, म्हणजे तुमचा काय रोल आहे हे निश्चित करायला मदत करते. तर लक्ष द्या. मोठे होत असलेल्या मुलांनो, या पत्रातून मी तुम्हाला माझे बार्कमधील 2 अनुभव सांगणार आहे. मला खात्री आहे माझे हे 2 अनुभव तुम्हाला अधिक अभ्यास करून तुमच्या भूमिका निश्चित करायला मदत करतील. आता ह्या 2 अनुभवामधला पहिला अनुभव. तर मुलांनो, आधी मी माझे 2 अनुभव सांगतो. हे दोन्ही अनुभव मी कॉलेज संपवून बार्कमध्ये ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हाचे आहेत. म्हणजे लेखक डॉक्टर अनिल काकोडकर यांनी आपलं कॉलेज संपवून ते ट्रेनिंगसाठी बार्क ह्या संस्थेमध्ये गेले तेव्हाचे ते अनुभव सांगतात. अरे हो, बार्क म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. सांगतो. बार्क हे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, म्हणजेच त्याला मराठीमध्ये भाभा अणुसंशोधन केंद्र या नावाने लघुरूप आहे, म्हणजे शॉर्ट फॉर्म आहे. होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला, म्हणून त्यांचे नाव या संस्थेला दिले आहे. तर बार्क ही संस्था आता प्रचंड मोठी आहे, म्हणजे खूप मोठी आहे. पण मी तिथे ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हा ती संस्था सुरू होऊन जेमतेम 7 वर्ष झाली होती. तर लेखक काकोडकर काय सांगतात की आत्ता ही BARC संस्था जी आहे ती फार मोठी झालेली आहे. पण मी जेव्हा, म्हणजे लेखक जेव्हा तिथे ट्रेनिंगसाठी गेले होते तेव्हा ती संस्था अतिशय छोटी होती. म्हणजे ती संस्था सुरू होऊन जेमतेम म्हणजे हार्डली 7 वर्ष पूर्ण झाली होती. आम्ही जवळपास 100 मुले होतो. म्हणजे टोटल 100 याने 100 मुले आणि मुली, म्हणजे बॉयज अँड गर्ल्स तिथे ट्रेनिंगसाठी होते. मी ट्रेनिंग स्कूलला असताना होमी भाभा 3-4 वेळा आले होते. लेखक म्हणतात आम्ही तिथे ट्रेनिंग घेत असताना या संस्थेचे जे फाउंडर होते डॉक्टर होमी भाभा, ते 3-4 वेळा तिथे येऊन गेले. प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व होते ते. व्यक्तिमत्व याने पर्सनॅलिटी, आणि स्फूर्तिदायक म्हणजे उत्साही, प्रेरणा देणारी, म्हणजे मोटिवेटिंग, ज्याला आपण इन्स्पायरिंग किंवा मोटिवेटिंग म्हणतो, अशी त्यांची पर्सनॅलिटी होती. एकदा आम्ही त्यांना विचारलं, आम्ही इतकी मुलं मुली आहोत पण सर्वांना पुरेल इतकं काम कुठे आहे इथे. आता लेखक त्यांना विचारत होते की आम्ही इकडे जवळजवळ 100 मुलं मुली आहोत, पण आम्हा सगळ्यांना पुरेल एवढं काम इथे नाही आहे. म्हणजे लेखकांना त्यांना काय विचारायचं होतं की आम्ही आता काय काम करू,
कारण आम्हाला सगळ्यांना पुरेल सफिशियंट इतकं काम ह्या ठिकाणी नाही. तेव्हा ते म्हणाले, तुम्ही त्याची काळजी का करता? तुम्ही सर्वजण संशोधन करत राहा. त्यासाठी सरकारला खर्च किती येतो याचा आत्ता विचार करू नका. मात्र एक करा, तुम्ही स्वतःच काम निर्माण करा. तेव्हा डॉक्टर होमी भाभांनी लेखकाला काय उत्तर दिलं की तुम्ही त्याची काळजी करू नका की तुम्हा 100 मुलांना पुरेल इतकं काम इथे नाही, ह्याची काळजी ह्याची चिंता तुम्ही करू नका. तर तुम्ही संशोधन करा. तुम्ही इथे रिसर्च करायला आलेला आहात, तुम्ही इथे नवीन आविष्कार करण्यासाठी आलेला आहात, ते तुम्ही करत राहा. आणि पुढे सरकारला त्याचा खर्च किती होणार आहे ह्याचा विचार तुम्हाला करायची काही गरज नाही. तुम्हाला कोणी काम देईल तेव्हाच तुम्ही काम करायचं असं नाही. तर तुम्ही स्वतः काम निर्माण करा. म्हणजे तुम्ही सायंटिस्ट आहात, तुम्ही संशोधक आहात, तर तुम्हाला स्वतःला नवीन नवीन खोज किंवा आविष्कार करायचे आहेत, ते तुम्ही करा. काम तुम्ही स्वतः निर्माण करायचं, तुम्हाला कोणी काम देणार नाही. आपण काय काम करायचं हे तुम्ही स्वतःच ठरवा. बॉसने सांगितलं तेवढंच काम करायचं आणि सांगितलं नसेल तर आपल्याला कामच नाही असं समजायचं, हे चूक आहे. ही प्रवृत्ती गेली पाहिजे. आणि त्यावर डॉक्टर भाभांनी काय सांगितलं की लोक ज्या ठिकाणी काम करतात तिथे काय करतात की बॉसनी आपल्या अधिकाऱ्यांनी जेवढं काम दिलेलं आहे तेवढंच काम करून पुन्हा गप्प बसतात. तसं नाही. तर आपण स्वतः काम शोधलं पाहिजे, स्वतः काम केलं पाहिजे. आपल्याला बॉसने सांगितलं तेवढंच करायचं आणि पुढे करायचं नाही असं नाही, हे चुकीचं आहे. तर स्वतः काम करत राहिलं पाहिजे, काम शोधत राहिलं पाहिजे. डॉक्टर होमी भाभा सांगतात की ही तुमची जी प्रवृत्ती आहे, प्रवृत्ती म्हणजे एक प्रकारचा आपला स्वभाव, ॲटिट्यूड, चुकीचं आहे. तसं करायचं नाही. ती प्रवृत्ती गेली पाहिजे. भाभांनी सांगितलेला हा मुद्दा माझ्या मनावर कोरला गेला म्हणजे मनावर तो बिंबला गेला. आणि मुलांनो, स्वानुभवाने म्हणजे स्वतःच्या अनुभवाने सांगतो, एकदा हे लक्षात आलं ना तर स्काय इज द लिमिट. स्काय इज द लिमिट ह्याचा अर्थ की एकदा आपल्याला समजलं ना की आपल्याला स्वतःला काहीतरी करायचं आहे, मग आकाशा इतकं अनलिमिटेड असं आपल्याला काम मिळतं किंवा आपण प्रगती करू शकतो. स्काय इज द लिमिट म्हणजे आकाशा इतके अमर्याद. आकाशाला कुठे मर्यादा आहे का, लिमिट आहे का? नाही. तर आपल्याला अनलिमिटेड असं काम मिळतं, त्यामुळे आपण तसं केलं पाहिजे. बोट धरून चालवणं किंवा दिशा दाखवणं हे पहिल्या 8-10 वर्षापर्यंत ठीक आहे, आवश्यकही आहे. पण अंतिमतः म्हणजे शेवटी स्वतःला सक्षम करता आलं पाहिजे. सक्षम करणे म्हणजे आपल्या स्वतःला योग्य ठरवणे किंवा स्वतःला कॅपेबल करणे, ऊर्जा मिळवता आली पाहिजे आणि स्वतःचे मार्ग शोधता आले पाहिजेत. तर ह्या पहिल्या अनुभवात लेखक काय म्हणतात की काम आपल्याला कोणी सांगणार नाही, तर आपण स्वतः ते काम शोधलं पाहिजे. याने आपण सतत करत राहिलं पाहिजे. दुसऱ्यांची मदत आपल्याला फक्त 8-10 वर्षापर्यंत मिळेल, त्यानंतर आपण स्वतः शिकलं पाहिजे. आता लहान मुलांना जोपर्यंत त्याला चालता येत नाही, त्याला स्वतःच्या हाताने घेऊन खाता येत नाही, तोपर्यंत घरातली लोक त्याला दिशा दाखवतात, म्हणजे त्याला मार्ग दाखवतात. पण एकदा का तो मोठा झाला म्हणजे त्याने दुसऱ्यावर डिपेंड राहायचं नाही, म्हणजे स्वतःला सक्षम केलं पाहिजे, स्वतःला कॅपेबल केलं पाहिजे. हा लेखकाचा पहिला अनुभव. आता दुसरा अनुभव सांगतात. ट्रेनिंग स्कूलमधील प्रशिक्षण म्हणजेच ट्रेनिंग संपवून
मी बार्कमध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झालो. तिथे BRCमध्येच लेखकाने ट्रेनिंग पूर्ण केली आणि तिकडेच त्यांना इंजिनियर म्हणून जॉब मिळाला. तेव्हा तिथे मेटलायझिंग प्रक्रिया म्हणजे काय की एखाद्या वस्तूच्या पृष्ठभागावर म्हणजे वस्तूवर जेव्हा धातूचा एक कोटिंग, धातू म्हणजे मेटल, की मेटलचं जे कोटिंग देतात त्याला मेटलायझिंग असं म्हणतात. तर ह्या मेटलायझिंग प्रक्रियेवर मला काम करायला सांगण्यात आलं. आमच्याकडे त्यासाठी यंत्रसामग्री होती, यंत्रसामग्री आणि मशिनरीज, की लेखकाला मेटलायझिंगचं काम मिळालं आणि त्यासाठी जी मशिनरीज लागणार होती ती पण तिकडे होती, पण कोणीही ती वापरली नव्हती. पण लेखकाच्या आधी जे इंजिनियर तिथे काम करत होते त्यांनी ती मशिनरीज वापरली नव्हती, यूज केली नव्हती. म्हणून मी म्हणालो मी यावर काम करतो, पण यासाठी मला एक वेल्डर व एक फोरमन याची गरज आहे. लेखकाने सांगितलं की मी ह्या मशीनवरती काम करणार, पण मला एक वेल्डर आणि एक फोरमन पाहिजे. आता वेल्डर म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जो असा माणूस जो वेल्डिंगचं काम करतो, जो मेटल जोडण्याचं काम करतो त्याला वेल्डर म्हणतात. आणि फोरमन मीन्स इन शॉर्ट एक सुपरवायझर, की जो सगळ्यावर लक्ष ठेवतो असा सुपरवायझर. तर ह्या दोन माणसाची मला गरज आहे, ते मला द्या असं लेखकाने आपलं डिमांड केलं. तेव्हा लेखकाला सांगण्यात आलं तुला आता काहीच मदत मिळणार नाही, तुला स्वतःला सर्व करावं लागेल. म्हणजे लेखकाला काय सांगितलं की नाही तुला वेल्डर मिळणार आणि नाही तुला फोरमन. ते वेल्डरचं काम आणि फोरमनचं काम सगळं तुला एकट्यालाच करावं लागेल. वरिष्ठांची आज्ञा म्हणून मी सुरुवात केली. लेखक म्हणतात आता ही आपल्या बॉसने दिलेली ऑर्डर होती, मी ती ॲक्सेप्ट केली आणि मी माझ्या कामाला सुरुवात केली. बरीच धडपड करून ते काम पूर्ण केलं. मग त्यांनी त्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली. कार्यक्रमाची व्याप्ती म्हणजे विस्तार, स्कोप, की त्या कामाचा जो स्कोप विस्तार होता तो वाढवला. हे करूया ते करूया असं बरंच काय काय म्हणाले. मग त्यांनी जेव्हा पाहिलं की हा माणूस खरोखर मन लावून स्वतः मेहनतीने काम करणारा माणूस आहे आणि म्हणून त्यांनी कामाचा स्कोप वाढवला आणि उत्साहाने आपण हे करू ते करू अशी भरपूर कामं करायला द्यायला सुरुवात केली. असं बरंच काय काय म्हणाले आणि मग विचारलं आता सांग तुला काय पाहिजे. तुला वेल्डर मिळेल, फोरमन मिळेल, आणखी जे हवं असेल ते सर्व मिळेल. म्हणजे मुलांना तुम्हाला समजलं का की ह्या ठिकाणी लेखकाला त्या BRCमध्ये तिथल्या वरिष्ठांनी त्यांना एक प्रकारे टेस्ट केलं की हा माणूस, हा इंजिनियर जो आपल्याकडे काम करणार आहे त्याला फोरमन आणि वेल्डरचं कामसुद्धा त्याला येतं का हे त्यांनी पाहिलं. आणि लेखक त्या परीक्षेमध्ये अगदी चांगल्या प्रकारे पास झाले, उत्तीर्ण झाले. म्हणजे लेखकाला ती सगळी कामं येत होती आणि ते जेव्हा त्यांनी बघितलं तेव्हा त्यांना आनंद झाला आणि त्यांनी सांगितलं की आता सांग, आता तुला जे पाहिजे ते मिळेल, तुला वेल्डर पण मिळेल आणि तुला फोरमन पण मिळेल, अजून जे हवं असेल ते मिळेल. यावर मी म्हणालो आता मला काहीच नको, मी स्वतः सर्व करेन. तेव्हा ते म्हणाले काम सुरू करण्याआधीच लोक काय काय मागण्या करतात आणि या वृत्तीमुळे आतापर्यंत ते काम झालेलं नव्हतं, म्हणून आम्ही तुला वेल्डर व फोरमन द्यायला नाही म्हणालो होतो. मात्र आता तुझ्या हाताखाली पाहिजे तेवढे लोक घे, आता ते तुझे ऐकतील, कारण त्यांनी पाहिलंय तू हे करू शकतोस. आणि आता हेही लक्षात घे की एकटा माणूस जास्त काम करू शकत नाही,
मग त्यांनी सांगितलं की आम्ही तुला का दिलं वेल्डर आणि फोरमन का दिले नाहीत, कारण इथे येणारा ह्या मशीनवर काम करणारा प्रत्येक माणूस हीच मागणी करत होता. पण तू हे स्वतः प्रूव्ह करून दाखवलं की तू सगळी कामं करू शकतो आणि आता मात्र तुला दुसऱ्या लोकांची म्हणजे दुसऱ्या वर्करची मदत घ्यावी लागेल, कारण एकटा माणूस जास्त काम करू शकत नाही. थोडक्यात काय तर तुम्ही काय करू शकता हे आधी दाखवा. इथे लेखकांना काय सांगायचं आहे की इन शॉर्ट आपण स्वतःला पहिलं प्रूव्ह करायचं की आपण काय करू शकतो हे इतरांना दाखवा आणि मग इतरांना काम सांगा. आपल्याला येत नसताना दुसऱ्यांना काम सांगणं योग्य नाही. म्हणजे आपल्याला काम येत नाही, जे काम आपण दुसऱ्यांना सांगतो हे योग्य नाही. आपल्याला आधी त्या कामाविषयी सगळी कल्पना असली पाहिजे, माहिती असली पाहिजे. हा धडा त्या दुसऱ्या अनुभवातून मी शिकलो. तर मुलांनो, जवळपास 50 वर्षापूर्वीचे हे 2 अनुभव मला आजही खूप महत्त्वाचे वाटतात. यातील आशय म्हणजे अर्थ तुम्ही आत्ताच नीट समजून घेतला तर मोठे होण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला त्याचा फायदा होईल याची मला खात्री आहे. तर आपल्याला लेखक काकोडकरांनी असं सांगितलेलं आहे की एकतर तुम्ही स्वतःचा मार्ग ठरवताना एक गोष्ट पहिली ही शिकायची की आपल्याला स्वतःला काम करायचं आहे, काम करत राहायचं आहे आणि आपल्याला स्वतःला प्रूव्ह करून दाखवायचं आहे की मी सगळ्या प्रकारची कामं करू शकतो, म्हणजे पडेल ते काम मी करू शकतो. आणि मग असं केल्यानंतर लेखक म्हणतात तुम्ही मोठे होत असताना कोणत्याही प्रकारची अडचण तुमच्यासमोर येणार नाही, तर तुम्ही तुमच्या जीवनात तुमच्या लाईफमध्ये तुम्ही यशस्वी व्हाल, सक्सेसफुल व्हाल. ओके, तर हा पाठ तुम्ही पूर्णपणे लक्ष देऊन वाचायचा आणि ह्यावरच्या ज्या नोट्स आहेत, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, पॅरेग्राफ वाईज नाहीत तर क्वेश्चन आन्सर इन ब्रीफ किंवा शॉर्ट नोट्स वगैरे असे क्वेश्चन्स असतील ते तुम्हाला PDF द्वारे पाठवले जातील. ओके, थँक्यू.